पाय सुजला होता. झाला बरा थोडा पाय वगैरे. असं काय म्हणजे नाही काय पाळताना त्रास होत नाही काय. म्हणजे आता व्यवस्थित आहे ना? हो आहे आता व्यवस्थित आहे. आज कसं काय नियोजन झालं होतं या दोन सहनियोजन म्हणजे काय झालं पाठीमागे त्याला एकदा बैलासाठी होय म्हणलं होतं. हा. पण थोडंसं प्रॉब्लेम झाला बैलाचा त्यामुळे आपण थांबलो पाहिजे. कराडकरांचा सर्जा आणि चिकाई आपली गाडी आज पळाली. या गट असेल सीमे असेल सुंदर असा पळ दाखवला आता फायनलला थोडीशी कट आली. आजारातून उठून आलाय पण तो कुठंतरी तो गुलाल आपल्याला महत्वाचा होता. तुम्ही पहिलं पण म्हटलं की त्याचा फक्त गुलाल हे आपल्याला अतिशय महत्वाचं आहे आणि ती इच्छा त्यानं पूर्ण करून दिली. 100% काय आहे बरं का आमचे मित्र शहीदबाईंचा महाराष्ट्राचा हिंदी केसरी बैल आहे आपला. त्याचं आणि चिक्याचं एक साम्य मला जाणवलं काय माहिती आहे. ज्यावेळेस तो उठून आला तो गुलाच राहतोय आणि त्याच्या माझ्याकडे बैल घेतल्यावर चिक्या एक 2-3 वेळेस इंजुरी मध्ये बैल आणि हा गुलाचा राहिलाच. तो ऍक्च्युली पहिलाच नंबर त्याचा व्हायचा बरं का. असं थोडंसं बॅड लक म्हणायचा. असं काय झालं नाही थोडं तर त्याला आम्ही समाधान येतो त्याचं. शेट काय सांगाल एका पायऱ्यात सचिन आणि कधी दिसेल? 100% दिसणार ना काय नाही. शाहिदबाईंच्या विषयी काय सांगा? शाहिदबाई माणूस म्हणजे माझा गावाला खरंच माणूस आहे बरं का. क्षेत्रामध्ये खूप लोक बघितली बरं का. स्वभाव मन मिळावं अशी कुठे आम्ही नवीन क्षेत्रामध्ये बरं का. पण तरी सुद्धा पण हे बैल पळवणं बरं का. बैल टॉप लेवलची बैल पळवणं पैर होणं माहिती नसते. बाईंना अक्षरशः स्वतःचा व्यवसाय हॉटेलचा बघत बरं का. खूप चांगले त्या हॉटेलमध्ये नाव त्यांचं झालेलं आहे. मागे सचिन मी सांगतो माझे जवळचे होते तुम्हाला सांगतो त्यांचं नाव पुकारलं जायचं की बाईंना वाटत आपल्याला बैल पाहिजे पण त्याची सचिननं पूर्ण सल भरून काढली. मला जाणवते गेल्या वर्षी का मैदानाला बरं का माहिती माहित नाही बरं काय. एकमेकांना माझ्या हातात ते गेले आमची गाडी लागली पण लॉबी झाली आणि त्यांची 5 झाली इटलला त्यांचा पायरा होता त्यावेळेस. तिथून त्यांची तळमळ मला आजपर्यंत जाणवते बरं का. कसं आहे देव करायला देतो. माणसामध्ये करण्याचं खूप मोठं व्यक्तिमत्व आहे. थोडं सोपं नाही. हॉटेल व्यवसाय करणं तितकं सोपं नाही. ते करून दाखवलं आणि साध्य केलं. मी काय म्हणतोय सचिन हा त्यांच्यासाठी म्हणतात ना आपला भारताचा स्टार तसं ह्यांच्यासाठी तो स्टार आमच्यासाठी पण तो स्टार आहे. बरोबर खूप सारे आता या क्षेत्रात तुम्हाला माहिती आहे की खूप टिकावं लागतं मेहनत घ्यावं लागते पण नाव होत नाही. शाहिदबाईंबद्दल तुम्ही म्हटलं किंवा तुमचं पण असेल की कमी काळात तुमचं जास्त नाव केलं कारण तुम्ही म्हटलं की ते देतो पण माणसाचा म्हणजे माणसाचं बघतो काहीतरी चांगलं कर्तृत्व आहे त्यामुळे कुठं ते नंदी त्यांचं नाव करतो. 100% ह्या क्षेत्रामध्ये आम्ही नवीन प्रांजळ मत असं आहे बरं का की शाहिदबाई असू द्या आमचे साधारणपणे आता आपल्या अध्यक्ष मंडळाचे आबा असतील बरं का विलासपाल असतील ह्या लोकांनी खूप काय दिले. तऱ्या ताते असतील आज आमचे बाबा जगताप म्हणून झाला राहुल जगताप अमोल दादा आणि हे आज पिंपरी तालुक्याचे अध्यक्ष आपले बरं का रोहित सर. ह्या लोकांनी एवढं कष्ट केलं. मी सांगतो काय त्या काळामध्ये 100% मी नव्हतो. माझ्या गावातली बैल होती भरपूर बैल होती. खूप काय कष्ट केलं आणि त्याचं फळ आम्ही बघतोय दोघंही. दोघांच्याकडे पण गुलालाची पक्ष आहेत सचिन आणि चिक्या काय सांगाल दोघे गुलालाचे पक्ष आता चालू सीझनचे? 100% आज ही 2-3 बैल आमच्या तालुक्यातली टॉपच पळतात बरं का. सावकार धरून चिक्या असू द्या सचिन असू द्या बरं का. यांनी तालुक्याचं नाव खूप मोठं केलं. साधारण पहिले काय असायचं सातारा भागातली बैल किंवा मुंबई बैल पळत होते. वाठाराला दाखवून दिलं आमच्या तालुक्याने बरं का की तालुक्यामध्ये ही एक जुनी परंपरा आहे. तसं जर बोलायला गेलं सातारी छकड्याचा भाग म्हणजे आमचा तालुका माळशिरस हा सातारी मोडला जातो. पण आम्ही सोलापूरमध्ये आहे तर ह्याची सुरुवात सर्वप्रथम माळशिरस तालुका आणि सातारी छकडीने आपण केली. पूर्ण हे महाराष्ट्रभर हा खेळ ह्या तालुक्याने आणि सातारा जिल्ह्याने दाखवलाय. भागातलं शाहिदबाई आपल्या बरोबर शाहिदबाई आज चिक्या बऱ्याच दिवसानंतर म्हणजे आजारपणात उठून बोललाच पात्र ठरलाय. आजी शेडवे तुमच्या बरोबर आहेत काय सांगाल? चिक्याचं करायला इतकं कौतुक कमी आहे. चिक्या पहिल्यापासूनच आपल्या सगळ्यांच्या आवडीचा नंदी. आज एवढ्या मोठ्या नंदीत आज आमच्या तालुक्यात म्हणलं माळशिरस तालुक्यात म्हणलं तर चिक्याचं नाव हे म्हणजे उंचवलेलंच नाव आहे. आणि कधी इथून पुढं बी अशी किती जरी सचिन झाले तरी चिक्याच आहे. आणि चिक्या त्याची ताकद त्याची बाकीच्या गोष्टी आणि त्यांनी मालकाचं नाव हे नेहमीच उंचावर ठेवलंय. आणि ते आज बघितलं तर आजच उदाहरण घ्या. आज एवढ्या इंजिनीत उठून किंवा काय तरी दुखापत असतो आज मैदानाला आलाय 15 दिवसात तर त्यांनी मालकाला नाराज केलं.
शेवटी कड कडच असते हे सगळ्यांना माहित आहे की कड आल्यानंतर काय ना काय गोष्टी घडतात परंतु आज त्या चिक्यानं आज गुलाला राहणं आणि एक अजित शेठ सारख्या माणसाला त्यांनी एक लाभणं हे खूप सारं चांगलं म्हणजे वेगळी गोष्ट आता कुठेतरी आपण म्हणतो बैलगाडी क्षेत्र आहे, हार जीत होत राहणार. पण ज्या अजित शेट आहे, तुम्ही आहेत, कुठेतरी तुम्ही मैत्रीचा संबंध किंवा आपुलकी जपून आहे, काय सांगाल? 100% आम्ही आमची मैत्री कायम मैत्री ठेवलेली आहे. हे हा नाद म्हणायचा आमचा 1 वर्षाचा नाद, त्यांचा 1 वर्षाचा आहे, माझा 1 वर्षाचा. हे आम्ही आता नादात आलोय, परंतु हे आमचे रिलेशन म्हणा काय म्हणा हे पहिल्यापासूनचे जुने रिलेशन आहेत. परंतु ह्या नादात आलो पण आमचे दोन्ही नंदी आज तालुक्यासाठी चांगल्या ठिकाणी पळतात. चिक्या असो, सचिन असो, सावकार असो, आमच्या माऊली यांचा संजय सरकारांचा माऊली असो, चांगले नंदी आज तालुक्यातले आमचे चांगल्या ह्याच्यावर पळतात. त्याचा सार्थ आम्हाला अभिमान वाटतो. चिक्याबद्दल काय सांगाल? चिक्याचा पळ बघितलं सगळ्या महाराष्ट्रामध्ये, तो सुद्धा जसा सचिन तुमचा गुलालाचा बादशाह आहे तसा चिक्या सुद्धा गुलालाचा बादशाह आहे, काय सांगा? 100% तो गुलालाचा बादशाह आहे आणि त्याला शेजारचा बैल पुरला तर त्यांनी मग कुणीच तिथं विचारच करायचा नाही, त्यांनी तिथं बादशाह म्हणजे त्याचं रूप दाखवून देतो. अजित आता आपल्या आता संघटनेचे जे काही नवीन नियम आले किंवा आता जे काही बैलगाडी मालकांच्या हितासाठी निर्णय घेण्यात आले, काय सांगाल? सर्वप्रथम बरं का अखिल भारतीय बैलगाडी संघटना आणि आपली पश्चिम महाराष्ट्र यांचं धन्यवाद. कारण आपला जो बैलगाडी मालक आहे तो खरंच बरं का खूप पाठीमागे चालला होता. या निर्णयामुळे मला असं वाटते बरं का हे 100% तो कुठेतरी वर येणार आहे. आणि तमाम मराठवाडा विदर्भातल्या लोकांना मला एक सांगायचंय, थोडं समजून घ्या तुम्ही सुद्धा बरं का, कारण हे निर्णय घेणं अत्यंत गरजेचं काय होतं. आज हे छकडी सुरुवात ही आपल्यापासून झाली, आज हीच लोक संपत चालली होती, ही खरी शोकांतिक आहे. आणि आज कसं असतं ह्याच्यामध्ये 100 बैल मालकातलं फक्त 2, 4, 5 बैल मालक मोठे आहेत 100% बरं का, त्यांना ते राहतात, त्यांना पैसे मिळतात, पण बाकीचे 95 लोकांना खूप त्रास झालेला याच्यातून. तर आम्हालाही साधारणपणे बरं का हे आम्हाला वर्षभराची छान अशी बरं का नियोजन पहिलवानांनी बरं का जी आपली कमिटी आहे आमचे रेट अजून घेतो ना बरं का हे दना तात्या या लोकांनी जी साधारणपणे हे निर्णय घेतला हा खूप सर्वोत्तम निर्णय आहे बरं का. याच्यातून काय होतं बरं का, आता साधारणपणे मैदान ही इथून वर कमी होतात आणि मराठवाडा आणि आपल्यामध्ये साधारणपणे सरासरी मैदानाला 1000 गाडी होती, ती मैदान होत नाही. आता लोकांना सरासरी सांगायचं म्हणजे पाऊस हा 4-5 वाजता चालू होतो. तर ह्या निर्णयामुळं थोडं आपल्या बैल मालकांना चांगलं झालेलं आहे. तर 100% बैलगाडी संघटनेचं अभिनंदन. सर्वात महत्वाचं म्हणजे विलास पैलवान आपले सचिव म्हणून हा माणूस इतका मोठा लाभलाय बरं का. हे धाडसी नेतृत्व आहे, त्याच्यात आबा आपले संयमी नेतृत्व, त्याच्यामुळे हा खेळ पूर्ण महाराष्ट्रामध्ये आज टॉपला नेला आहे. मित्रांनो जास्त काही वेळ घेत नाही आता. गुलालाचे मानकरी ठरले शाहिदभाई असतील, अजित शेठ असतील, दोन्हींदा पण गुलालाचा आनंद किंवा त्या नंदींनी त्यांचं कुठेतरी आज केलेल्या कष्टाचं सार्थक मिळवून दिले हेच म्हणावं लागेल. इथून पुढे पण हे असेच नाव करत राहील ही शुभेच्छा. धन्यवाद.